खुसखुशीत पुरणपोळी। मी मैद्याचं पीठ घेतलं आहे, गूळ घेतला आहे आणि तूप घेतलं आहे आणि एका बाजूला मी डाळ उकडायला ठेवली आहे। डाळ शिजेपर्यंत आपण पीठ मळून घेऊया। पीठ मळलेलं आहे। पिठाला आधी मोहन म्हणून तुपाचं टाकलेलं आहे। त्याची मुठी बनवून मुठी बनली की आपण मग थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊया। डाळ शिजते। डाळ जरा शिजली की मग आपण व्यवस्थित अशी हलवून घेऊ। मग गूळ टाकूया। गूळ टाकून एकजीव करून घेऊया। चांगली अशी मऊसर अशी शिजवून घेऊया डाळ। तोपर्यंत पिठाला आपण तेल लावून पीठ चांगलं मळून घेऊ। मऊसर असं पीठ मळून घेऊया आपण। नंतर पिठाला अशी होल करून त्याच्यामध्ये तेल सोडून 15 मिनिटं अशी रेस्टला ठेवून देऊया आपण पीठ। तोपर्यंत चांगलं पीठ असं तेल मुरून पीठ असं नरम होईल। पीठ असं झाकून ठेवून देऊ। तोपर्यंत आपण पुरणाकडे जाऊ। पुरण बघू। पुरण सुकत चाललंय, आटत चाललंय। ते इलायची पावडर आपण टाकू व्यवस्थित अशी आणि परत मस्तपैकी ढवळून घेऊ। मी थोडीच आणि असं जेव्हा झाकण व्यवस्थित लागेल, पुरणामध्ये बसेल, उभं राहील, तेव्हा समजायचं पुरण झालेलं आहे आणि गरमागरम लगेच पुरण वाटायला घेऊया। गरम असेल तर फटाफट होऊन जातं। थंड झालं की डाळ एकदम चिवट होऊन जाते, ती होत नाही लवकर। त्यामुळे जेव्हा थंड असेल पुरण तेव्हा व्यवस्थित ग्लासाच्या सहाय्याने आपण मस्तपैकी त्याला बारीक करून घेऊ। मी काहीतरी काम करत होते त्यामुळे थोडंसं डाळ डसली आहे, पण डाळीकडे व्यवस्थित लक्ष ठेवा। असं जाडं पातेलं किंवा असं काही असेल कढई जाडी खालून, तर ती आपण घ्यायची डाळ शिजवण्यासाठी। आणि हे बघा पुरण माझं रेडी झालेलं आहे। छान असं बारीक एकदम आपण वाटून घेतलेलं आहे पुरण। तर माझं पुरण रेडी आहे। आता आपण ते तेल टाकून पीठ ठेवलेलं ते परत एकदा व्यवस्थित असं मळून घेऊया आणि छान असं एकदम मऊसर पीठ करून घेऊ। पीठ बघा एकदम मस्त असं झालेलं आहे, नरम नरम। आता लावायला आपण पीठ घेऊया पुरणपोळीला आणि अशी एक कटोरी बनवून घेऊ। तेलाचा हात घेऊन अशी एक कटोरी बनवूया। आपल्याला हवं तेवढं पुरण आपण घेऊन असं लाडू सारखं बनवून आपण त्या घेऊन आपण त्याला दाबत दाबत पीठ असं वरती आणायचं। ते पूर्ण आतमध्ये जातं आणि वरती एक्स्ट्राचं पीठ राहिलं तर ते काढून टाकायचं। एक्स्ट्राचं असं पीठ राहील ते काढायचं आणि परत ते बंद करून व्यवस्थित असं गोल करून घ्यायचं आणि हाताने दाबायचं। म्हणजे तळ हाताने दाबल्यावर प्रत्येक कानाकोपरा पुरण असं जातं तेला ह्याच्यामध्ये पिठामध्ये असं लावून। आपल्याला जेवढी पातळ हवी आहे तेवढी आपण लाटून घेऊ पुरणपोळी। जेवढी पातळ आणि जेवढी मोठी करता येईल तेवढी करून घेऊ। मी तरी पातळच करते कारण आमच्याकडे पातळ पुरणपोळ्याच आवडतात, त्यामुळे मी पातळ अशी पुरणपोळी करून घेते।
तवा तापलेला आहे. मस्त अशी पुरणपोळी टाकू. आता तुम्ही बघालच ते आपणच हळूहळू अशी मस्त फुगेल टमटमीत अशी पुरणपोळी. बघा फुलायला सुरुवात झालेली आहे आणि मस्त अशी पुरणपोळी फुललेली आहे. छान अशी खरपूस आपण पुरणपोळी भाजून घेऊ. बघा छान अशा मस्त गरगरीत अशा पुरणपोळ्या फुलतात. अशा पद्धतीने एकदा करून बघा पुरणपोळी. मी दुसरीही तुम्हाला लाटून आणि भाजून दाखवते. ही पाहू शकता बघा. पुरणपोळी टाकताही हात न लावता ही मस्त अशी पुरणपोळी मस्त अशी फुलली जाते. काही करायची गरज लागत नाही. हे बघा छान अशी खरपूस आपण मस्तपैकी भाजून घेऊ पुरणपोळी. ज्याला तूप आवडतं त्यांनी तूप लावा, ज्यांना तेल आवडतं त्यांनी तेल लावा आणि मस्त अशी भाजून घ्या. पालिता लागल्यामुळे पुरणपोळी थोडी हे झाली. खरपूस अशा पुरणपोळ्या या तुम्ही सुद्धा खायला.